ठाण्यात 30 जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमानं राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्यातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थांच्या वतीनं महसूल मंत्री बावनकुळे यांचा गौरव करण्यात येणार असून त्यांच्या हस्ते महाराजस्व शिबिराचे उद्घाटन देखील होणार आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर यांनी महसूल विभागानं घेतलेल्या विविध लोकाभिमुख निर्णयांची माहिती दिली. व्हर्टिकल सातबारा, कृषक कर माफी, डीम्ड कॉन्व्हेन्स प्रक्रिया सुलभ करणं, स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन तसेच शेतकरी आणि गृहनिर्माण संस्थांसाठी राबवण्यात आलेल्या निर्णयांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचा दावा त्यांनी केला. गुरुवार 30 तारखेला गडकरी रंगायतनमध्ये दुपारी 12 वाजता भव्य सत्काराचं आयोजन हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या माध्यमातून केलंय. आपले राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम असे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्काराचं आयोजन केलंय. त्यांनी जे गेल्या वर्षभरात 1.5 वर्षामध्ये झपाट्याने निर्णय घेतले आणि ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापासून मजुरापासून ते शहरी भागामध्ये गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या नागरिकांना फार मोठे फायदे झाले. मग एनी टॅक्स असेल, सरकारी जमिनीवरचं जे झोपडपट्ट्या आहेत त्या नियमानुकूल करण्याचा असेल, डीम कन्व्हेन्सचा असेल, अनेक विषय हे त्यांनी झपाट्याने याच्यामध्ये निर्णय घेतले आणि या निर्णयाला दाद देण्याकरता हा भव्य सत्काराचं आयोजन केलंय. सर्व घटकामधली नागरिक जे आहेत या नागरिकांच्या तर्फे गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या रहिवाशांतर्फे या सत्काराचं आयोजन केलंय. तर अशा प्रकारे महसूल मंत्र्यांनी जे केलेले काम आहे त्यांच्यामुळे जो नागरिकांना दिलासा मिळाला आहे, त्यामुळे आता नागरिकांकडनं सत्कार होणं हे किती महत्वाचं आहे आणि कशा प्रकारे हे फार महत्वाचं आहे. बघा की एखादा मंत्री किंवा एखादा जो त्या ठिकाणी शासनकर्ता त्या खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याच्या खात्यामध्ये खूप जनोपयोगी लोकोपयोगी असे जेव्हा निर्णय होतात आणि निर्णय घेण्याची भूमिका अनेकांची असते पण ते ठासून घेतले जातात, ही जी काही राजकीय इच्छाशक्ती आहे या इच्छाशक्तीला दाद देण्याची संकल्पना आहे. त्याच्यामुळे लोकांना निश्चितपणे वाटतं की फार चांगले निर्णय जे आहेत ते त्यांच्याकरता घेतले आणि त्याच्यामुळे त्याला दाद दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांचं कौतुक कुठेतरी झालं पाहिजे, अभिनंदन झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे या सत्काराचं आयोजन केलं. याच दिवशी दाखले वाटप संदर्भात याच दिवशी त्याच्या आधी गडकरी रंगायतांच्या समोर जे हनुमान व्यायामशाळेचं मैदान आहे त्या ठिकाणी जवळजवळ 30 प्रकारच्या दाखल्यांचे काउंटर असतील आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या योजना, दाखले त्याच्या संबंधी सगळी त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट सरकार आपल्या दारी अशा प्रकारचं महाराजस्व शिबिर ज्याला म्हणता येईल असा शिबिर शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्याचंही उद्घाटन माननीय बावनकुळे साहेब करणार आहेत आणि हजारो लोकांना दाखल्यासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत किंवा दाखले घेण्यासाठी या शिबिराचा फार मोठा फायदा होणार.